हॅलो, मॅच सुरू होते. दोन्ही टीमला विनंती असेल, चला लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचं आहे. आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला दाखल होतोय. एका बाजूला वसीमबाई फॅन क्लब इंडिया, वसीमबाई परकार, आखाती देशातील नामवंत उद्योजक यांचा असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मूळचे मंडणगड तालुक्यातील बानकोट या गावचे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र, परंतु आखाती देशातील एक नामवंत उद्योजक वसीमबाई परकार यांच्या मालकीचा असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, वसीमबाई फॅन क्लब इंडिया. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी गावचे ख्यातनाम उद्योजक यशवंतभाऊ पाचंगे आणि त्याचबरोबरीने सिरसाट स्पोर्टचे सर्वेसर्वा अमोलजी सिरसाट, अतुलजी सिरसाट यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. यशवंतभाऊ पाचंगे सिरसाट स्पोर्ट हा संघ पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये तारे सितारे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अजित मोहिते इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आकाश तारेकर, किरण पवार, वलयांकित नावं एका बाजूला पाहायला मिळतात, तर दुसऱ्याही बाजूला सध्याच्या घडीची चर्चेतील नावं पाहायला मिळतात. पुणे जिल्ह्यातील मिस्टर प्रीमियर लीग राहुल सातव मैदानाच्या आतमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक हिट आणि फिट खेळाडू म्हणून मात्र अमित तापकीर यांची कित्येक वर्षाची ओळख आहे, लोणीकंद गावचं भूषण, तर दुसऱ्या बाजूला वाघोलीचा स्टार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मॅचला होते सुरुवात. वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन या एकाच हंगामात 2 4 व्हीलर कार जिंकण्याचा कारनामा ज्या गोलंदाजाने केला, गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत मयूर वाघमारे, देवत पनवेल, रायगड. मॅचला होते सुरुवात. सर्वांचं लक्ष मात्र या मॅचवर जरूर लागणार आहे, कारण आता व्यावसायिक गटाला सुरुवात झाली आहे. आजच्या बरोबरने जर पाहिलं तर उद्या सुद्धा ताई पॅकर्स हा संघ इकडे खेळताना पाहायला मिळेल. फलटणचा SB11 हा संघ देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल, आणि त्याचबरोबरीने उद्या SP वॉरियर मुंबई हा संघ देखील खेळताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि हमराज मृत्युंजय विशालभाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब हा संघ देखील उद्या पाहायला मिळणार आहे. परंतु आज पाहूया, या स्पर्धेचा एक नियम आहे, पहिला बॉल हा फ्री हिटचाच असतो. या मैदानाचा हा नियम आहे. स्पर्धा कोणती असू देत संदीप सर, या मैदानाने एक नियम दिलाय, पहिला बॉल हा बॅटरसाठी असणार आहे, फ्री हिट काही करा. राहुल सातव, मयूर वाघमारे या ठिकाणी महाराष्ट्रातील विकेट टेकर गोलंदाजांच्या यादीतील हे महत्वाचं नाव. खाली फिडिंग करू शकतो का अजित? खाली फिडिंगला उभा आहे. डिक्लेरेशन आपलं मागे पहिलं खाली होतं का, आता मागे गेले का? पहिलं जवळ मॅचच्या दिशेने अजित मोहिते यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये महत्वाची मॅचला होते सुरुवात. सगळ्यांचं लक्ष आमदार चषकावर लागलंय. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आल्यानंतर 3 वेळा नगरसेवक आणि 3 वेळा आमदार आणि आता महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या कार्याचा सन्मान आणि गौरव करणारी स्पर्धा. पिंपरी महाराष्ट्राची औद्योगिक नगरी, आणि या पिंपरीमध्ये सुरू आहे हा भव्य दिव्य महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडा नगरीमध्ये हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील एक महत्वाचा सामना, व्यावसायिक दर्जाच्या क्रिकेटला सुरुवात झाली आहे. मयूर वाघमारे, राहुल सातव. ओ पहिला बॉल, पहिलाच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी बीमर घोषित केला जातोय, आणि यानंतर जर पाहिलं तर आता असणार आहे फ्री हिट. 2 धावा आणि प्लस 1 धाव नोची सुद्धा, अशा 3 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. या स्पर्धेचे काही नियम आहेत. 7 ओव्हरच्या मॅचेस असतील, 7 ओव्हरच्या मॅचेस असतील. इकडे जर पाहिलं तर पहिलं ओव्हर हे पहिलं षटक पॉवर प्लेचं. त्यानंतर जर पाहिलं तर 4, 5, 6 मध्ये केव्हाही आपण बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. तिसरी ओव्हर ही टेप बॉलची असेल आणि 5 बॉलर वापरायचे. कोलवा टप्प्याचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला, सन्मान दिलाय, बॉलला समोर खेळलाय. त्या ठिकाणी अक्षय पवार येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 4 धावा 7-7 ओव्हरच्या मॅचेस. पहा, टेप बॉलची 1 ओव्हर आणि 7 ओव्हरच्या मॅचेस, लीग पद्धतीच्या मॅचेस, दिवस रात्र पद्धतीचं क्रिकेट, आणि कमीत कमी एंट्रीमध्ये अख्ख्या भारतामध्ये सर्वात जास्त पारितोषिक देणारी स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेचा उल्लेख केला जाईल, अशी ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, चांगला फटका खेळलाय. अमित तापकीर यांची नजाकत या ठिकाणी पाहायला मिळाली, आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. 4 चौकार. या 8 धावांवर जाताना पाहायला मिळेल. अमित तापकीर आणि राहुल सातव ही जोडी एक वाघोलीचे आणि एक लोणीकंदचे बॅटर आहेत.
70 स्पोर्ट्सवर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. पुण्याच्या पिंपरीमध्ये असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. लख प्रकाश देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या मैदानाची खासियत आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलऱ्या आहेत. यावेळेला पूल अमित तापकीर, वा 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 काय फटका खेळलाय, दर्जेदार बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, 6 षटकार. आहेत इंग्लंडमध्ये जाऊन सुद्धा काउंटी क्रिकेट खेळून आलेले आहेत. सध्या लेदर बॉल क्रिकेटच्या प्रशिक्षणामध्ये देखील खूप मोठं नाव कमावलं त्यांनी. बॅटिंग करतायत अमित तापकीर. यावेळेला गती कमी, बॉलला थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न, उसळी जास्त होती आणि इकडे वाईट बॉल घोषित केला जातोय. अतिरिक्त उसळी या ठिकाणी भेटली या बॉलला आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 15 धावा. सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स या टीमने चांगली केली आहे. 15 धावा धावफलकावर. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत खऱ्या. मैदानातील परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा असतो. आज या स्पर्धेवर सगळ्यांच्या नजरा आहेत. हो हो हो, हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न पाठीमागे अडवलाही गेलाय. या वेळेला हाही देल पाहिलं तर याही वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न केला खरा आणि ती या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. अमित तापकीर आणि दुसऱ्या बाजूला राहुल सातव, दोन्ही जर पाहिलं तर दर्जेदार खेळाडू आहेत. क्लासिकल अंदाजातील बॅटिंग. मला गेल्याही वर्षी या मैदानामध्ये अमित तापकीर यांनी काय जबरदस्त खेळी केली होती. नवे तर या मैदानात अमित तापकीर एका वेगळ्या एनर्जीने बॅटिंग करताना पाहायला मिळत असतात. तसेच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आयकॉन म्हणून मागणी असणारा खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय राहुल सातव. सेव्हन्टी स्पोर्ट्सवर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे. तिकडे जर पाहिलं तर गोशंकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाईल. पंच इशारा या ठिकाणी देतात 2 धावेंचा आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. पहिलं षटक सुरू असताना 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपले. 18 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात या ठिकाणी केली गेली आहे. षटक संपले. षटक संपले. आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांच्या नजरा आजपासून या ठिकाणी लागल्या गेलेल्या आहेत. पहा, एकाच वेळेला या ठिकाणी राहुल सातव, अमित तापकीर पाहायला मिळतात खरे, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आकाश तारेकर, किरण पवार, अजित मोहिते ही नावं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. वसीमबाई फॅन क्लब इंडिया आणि दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय मिलिंदजी भुजबळ साहेब सकाळ समूह पिंपरी चिंचवड या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मिलिंदजी भुजबळ साहेब, आपले या ठिकाणी या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या आमदार चषकामध्ये आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत. संपूर्ण भारतभर चर्चा आज पिंपरीची आहे, आमदार चषकाची आहे आणि भारतभरातील रथी महारथी, कारण यामध्ये विजेत्याला 5 लाखाचा पुरस्कार आहे, उपविजेत्याला 3.5 लाखाचा, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक 1.5 लाखाचा आणि मालिकावीराला 2 व्हीलर, अशा एक ना अनेक पारितोषिके या स्पर्धेमध्ये या खुल्या गटात सुद्धा असणार आहेत. आणि त्याच्यामुळे भारतभरातील तारे सितारे दाखल झालेत आज पुण्यामध्ये आणि पिंपरीमध्ये.
आपल्या सगळ्यांचं स्वागत असणाऱ्या या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रसन्न यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं. प्रसन्न पाटील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील दुंद्रे गावचा एक युवा गोलंदाज. ओ यावेळेला बॅकफुटला जात खेळला खरा चेंडू, परंतु यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. निर्धाव चेंडूने सुरुवात करतायत प्रसन्न. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या खऱ्या, परंतु त्या मला थांबवायच्यात याकरिता प्रयत्न या ठिकाणी होतोय. धाव फलक जर पाहिला तर 19 वर जाताना पहिला मिएल कमबॅक करण्याचा प्रयत्न. अमित तापकीर पहा, मैदानात उतरलात तर तुम्हाला चांगलं खेळावं लागणार आहे. तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं आहे. तुमचं नाव किती मोठं आहे, तुमचा बायोडाटा किती मोठा आहे, याच्यापेक्षा तुम्ही आज मैदानात काय करतायत हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आज जर पाहिलं तर एका मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्यांचं पिंपरीमध्ये महाराष्ट्राची औद्योगिक नगरी म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख आहे. महाराष्ट्रातील मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रसन्न पाटील. यावेळेला काय नजाकत पाहायला मिळाली या स्ट्रोकमध्ये. स्ट्रोक चांगला होता, परंतु फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावा कराव्या लागतील. हे मैदान जर पाहिलं तर 3 बाजूला सीमारेषा आहे. बऱ्यापैकी मुंबई परिसरामध्ये अशा प्रकारचे मैदान असतात, परंतु पुण्यामधील हे मैदान देखील नेहमी चर्चेत आहे. मैदानावर लाईट आणि एवढा लख्ख प्रकाश, फिटेड लाईट मैदानामध्ये, त्या हे या स्पर्धेचा आणि मैदानाची ओळख आहे. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल, काय फटका खेळलाय, अप्पर कट, परंतु तिकडे बॉल अडला देखील जातोय. धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाईल. अमित तापकीर म्हणजे महाराष्ट्रातील असे काही बॅटर असतात ना ज्यांची बॅटिंग पाहावीशी वाटते, त्यातील हे एक नाव आहे. आणि आज त्यांच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी धावा येत आहेत. खूप चांगली बॅटिंग करतायत. 14 धावांवर अमित तापकीर खेळतायत आणि 22 धावा एकंदरीत या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. यशवंतभाऊ पाचंगे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिरसाट स्पोर्टचे आयोजक शिरसाट संघ देखील आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहिला आहे. आज त्यांचाही संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला आखाती देशातील नामवंत उद्योजक वसीमभाई परकार यांची टीम. ओ हो, बॉल वळवलाय, कट केलाय, बॉल समोरून वळवलाय. सिमेंटच्या खेळपट्टीवर बॉलला मात्र या ठिकाणी टर्न केलाय. मोठा टर्न पाहायला मिळाला आणि इकडे कमबॅक करताना पाहायला मिळाले. 22 धावा धाव फलकावर आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना आजपासून सगळे म्हणत असतील चलो पिंपरी, मग व्यावसायिक गट, ओव्हर 40 गट, त्यानंतर जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तालुका गट, खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र स्क्वेअर लेगला खेळले आणि तिकडे एका धाबीने धाव संख्या पुढे जाते. काय बॉलिंग केली आहे प्रसन्नने, काय कमबॅक केलंय. विकेट जरी नाही आली, धावा 5च दिल्यात आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 23 धावा. बिनबाद 23 धावा या ठिकाणी पाहायला मिळते यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स या टीमच्या. संपूर्ण षटकामध्ये काय झालं याची सगळी क्षणचित्र या ठिकाणी दाखवली जात आहेत. 70 स्पोर्ट्सची टीम मात्र खूप चांगल्या पद्धतीने काम करते. त्यांचाही विशेष उल्लेख या ठिकाणी आम्ही करू. सन्माननीय राकेश अप्पा वागेरे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी
रत्नदीप. ओ, या ठिकाणी टेप बॉल टाकायला रत्नदीप आले खरे, परंतु या बॉलचा स्विंग, या बॉल कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे आणि एवढा बाहेर गेलाय बॉल, अगदी पाठीमागं बॅकअपसाठी होते नयन आणि त्यांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळालाय. रत्नदीप चौधरी आहे ना? यस, रत्नदीप चौधरी मुंबई परिसरातील एक युवा खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळालेले आहेत. 25 धावा धावफलकावर. सामन्याचं गणित, पुणे परिसरामध्ये पहिल्यांदाच टेप बॉलचं क्रिकेट पाहायला मिळत आहे आणि हा आविष्कार आणलाय आमदार चषकाने आणि पिंपरीच्या ग्राउंडवर हे पाहायला मिळत आहे. लाईट वजनाचा बॉल आहे, त्या बॉलला एका बाजूने टेप गुंडाळला गेलेला आहे आणि ते आवरण जर पाहिलं तर एका बाजूने टेपने आच्छादित करण्यात आलं आहे अर्धा बॉल आणि त्याने मात्र बॉलिंग करणं ही देखील एक महत्त्वाची बाब आहे. रत्नदीप अमित तापकीर यांच्यासाठी दर्जेदार आणि शैलीदार बॅटिंगसाठी प्रसिद्ध असणारे लोणी कंचे हे स्टार फलंदाज. इकडे व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. अमित तापकीर हे लेदर बॉलचे मोठे प्लेयर तर आहेतच आहे, परंतु सोमेश्वर भेळ ही मात्र पुणे जिल्ह्यामध्ये फेमस आहे. फ्रूट सारा फ्रँचायसी आहेत, त्याचे देखील सर्व आहेत. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून आणखीन एक दर्जेदार फटका या ठिकाणी खेळला जातोय आणि त्या ठिकाणी मात्र 2 धावा येताना पाहायला मिळतील. 1 धाव येते. धावफलक जर पाहिला तर 27 वर येताना पाहायला मिळेल. अमित तापकीर एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पहा, डिक्लेअर झोनमध्ये पाठीमागे बॉल गेला एका धावेसाठी, जर त्यावेळेला तुम्हाला स्ट्राईक चेंज करायची आहे. 2 साठी नाही ना, एका धावेसाठी गेल्यानंतर तुम्हाला स्ट्राईक चेंज करायची. हा नियम सगळ्या टीमने माहिती करून घ्या. तसेच प्रत्येक डावाचा पहिला बॉल हा फ्री हिट असणार आहे. या स्पर्धेचा आणि मैदानाचा नियम आहे आणि सध्या टेप बॉलची ओव्हर सुरू आहे. प्रेक्षकांनी हळूहळू गर्दी करू लागलेले आहेत. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु फिल्डर येत आहे तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 28 झालेली आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळले खरे, धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. डॉट बॉल. पहिल्या षटकात 18 धावा आल्या खऱ्या, परंतु त्यानंतर धावसंख्येला थोडंसं कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू पाहिला, म्हणजे या अगोदरच्या मॅचमध्ये काही विदर्भातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, काही मराठवाड्याचे खेळाडू पाहायला मिळाले, कोकणातील खेळाडू पाहायला मिळतात, पुण्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. सोमवार मंगळवार जर पाहिलं तर भारताच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू सुद्धा पिंपरीत येणार आहेत. यावेळेला पुन्हा एकदा नजाकत भरा फटका पाहायला मिळाला. 1 धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय राहुल सातव यांनी आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 30 धावांवर. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. चंद्रशेखर सूर्यवंशी साहेब आणि राकेश अप्पा वाघेरे हे क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे चाहते या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपल्या देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. परंतु पिंपरीमध्ये आल्यानंतर आवर्जून एक आठवण होते, ते म्हणजे विशाल कांबळे सरांची, क्रिकेटच्या या महानायकाची. यावेळेला वा 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 वा, आणखीन एक नजाकत भरा फटका या ठिकाणी पेश केलाय, परंतु पाहूयात बॉल जातोय कोणत्या दिशेने. 1 धाव त्या ठिकाणी घेतली, दुसरीचा पुन्हा प्रयत्न झालाय खरा आणि अमित तापकीर मात्र आपली नजाकत या ठिकाणी सातत्याने पेश करताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग, मेरिटवरचं क्रिकेट, फुटवर्क, टायमिंग या सगळ्याचा मिलाप सध्या अमित तापकीर यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतोय. समोरचे गोलंदाज कोण आहेत याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाहीये. मी कोण आहे आणि मी काय करायला आलोय हे सध्या अमित तापकीर लोणीकंचे स्टार दाखवत आहेत. मात्र आज पिंपरीमध्ये पुन्हा एकदा 32 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला पुन्हा एकदा अपरकट. या टेप बॉलच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 10 धावा सुद्धा आलेल्या आहेत आणि धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 11च्या सरासरीने झालेली आहे ती 33 धावा. बिनबाद 33 धावा. यशवंत भाऊ पाचंगे, शिरसाट स्पोर्ट्स.
काही जाता जाईना, कारण हे दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर चांगली कामगिरी करतायत. स्वतः संगनायक अंगद पाटील येताना पाहायला मिळत आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील इनामपुरी गावचा सितारा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. परंतु एका बाजूला वाघोलीचा स्टार, एका बाजूला जर पाहिलं तर लोणीकंचे स्टार मैदानाच्या आतमध्ये. आणि आता बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. पहा नियम पुन्हा एकदा सांगतोय. फ्रेश बॉलर तुम्हाला दोन्ही पॉवर प्लेला फ्रेश बॉलर वापरायचे. टेप बॉलला सुद्धा फ्रेश बॉलरच असणार आहे. आणि टेप बॉल जो गोलंदाज करणार आहे तो पुन्हा बॉलिंग करणार नाही, एकच षटक टाकणार आहे याची नोंद घ्या. आणि आपल्याला 5 बॉलर वापरायचे. प्लीज विकेटच्या मागे जे थांबलेत प्लीज त्यांनी थोडंसं साईडला थांब. विनंती आहे सर्वांना की इकडे येऊन बसा, गॅलरी आहेत आपल्यासाठी. 33 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. प्रसन्न पाटील यांना मात्र या ठिकाणी आमंत्रित करण्यात येत आहे. चांगली सुरुवात झाली आहे. 33 धावा विदाऊट लॉस म्हणजे एक बऱ्यापैकी सुरुवात इकडे पाहायला मिळते आहे. आणि कुठेतरी लगेच बॅटिंग पॉवर प्ले देखील घेण्यात आला आहे. दबावाला आणखी वाढवण्याचा प्रयत्न. पण जोपर्यंत विकेट येत नाहीये तोपर्यंत दबाव मात्र वसीमबाई फॅन क्लब इंडियावर देखील असणार आहे. जवेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय प्रसन्न पाटील यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं. समोर अमित तापकीर. बिग हिट. फटका तर जबरदस्त खेळलाय. फक्त दिशा पाहूयात कशा प्रकारची आहे. आणि तिकडे 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. अमित तापकीर 23 धावांची एक जबरदस्त खेळी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. बॉल मात्र मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहा कोणत्याही वेळेला बॉल गेला हरवला नवीन बॉलच मिळणार आहे. हे आयोजन कमिटीचा नियम आहे. हा अगदी शेवटच्या बॉलला गेला तरी सुद्धा. आणि नियमांची लिस्ट आपण टॉसच्या वेळेला सगळ्या टीमला देतोय. हो या वेळेला बॉल फिरवलाय. आणखीन एक बॉल या ठिकाणी फिरवलाय. बॅक टू बॅक 2 बॉल मात्र या पहा मोठे टर्न आहेत. प्रसन्नची हीच खासियत आहे. नुसता बॉल टर्न नाही करत, बॉलला बाउन्स देखील देतात. पहिल्या बॉलवर दुहेरी धावसंख्येचा फटका. बॅक टू बॅक 2 बॉल मात्र त्यानंतर डॉट टाकलेले आहेत. फक्त 7 धावा आतापर्यंत प्रसन्नने दिलेले आहेत. ओ हो 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 हाई बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉलला टर्न केलाय, बाउन्स केलाय. प्रसन्न पाटील या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्यांना काय आणलंय. बॉल समोरून टर्न केलाय आणि मोठा टर्न केलाय. यष्टांच्या मागे बाकीचं काम अजित मोहिते करतायत. हेच तर क्रिकेट आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक ओव्हर नंतर समीकरणं देखील बदलताना पाहायला मिळतात. ओ आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. पहा टप्पा बदललाय, आता पुढे घेतलाय. इन फॉर्म बॅटरला रोखणं सोपी गोष्ट नसते. आणि अमित तापकीर यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर आता सातत्याने टप्पा परिवर्तन, गती परिवर्तन पाहायला मिळत आहे. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी केली आहे. लगातारचे 4 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा केलाय या ठिकाणी. 35 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. हळूहळू मात्र चाकरमानी कामावरून आल्यानंतर मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. रात्रकालीन स्पर्धा पाहायला जायचं, भारतातील तारे सितारे पाहायचे यासाठी मात्र मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील इकडे आलेले आहेत. आणि हळूहळू मात्र बरेचसे प्रेक्षक आता मैदानाच्या दिशेने येत आहेत सुद्धा. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. लगातारचे 5 बॉल डॉट टाकलेत. काय बॉलिंग केली आहे जबरदस्त, कौतुक करावं लागेल.
आणि 4 षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा धावफलकावर. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 3 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे मॅच येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये कशा प्रकारे धावा होतात, कारण विकेट नाही आलेली. हा प्लस पॉईंट अजूनही यशवंतभाऊ पाचंगे सिरसाट स्पोर्ट टीमचा आहे. हे पाहू शकता संपूर्ण ओव्हर कशा पद्धतीने टाकले, बॉल कसे टर्न केले, कधी पुढे बॉल टाकलेत, कधी मागे बॉल टाकलेत, वळवलेत काही बॉल. आणि त्याचमुळे की काय या ठिकाणी या षटकात फक्त 2 धावा आल्या आणि प्रसन्न पाटील यांनी 2 ओव्हर टाकल्या. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर चांगला खेळलाय, पुल केलाय, बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल, सुरुवातीला थांबले, त्याच्यानंतर धावले आणि तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते, 37 धावा. प्रसन्न पाटीलने विकेट जरी नसेल घेतली ना तर 2 ओव्हरला फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. 37 धावा. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. प्रत्येक षटक हे नवीन असताना वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात आणि आता प्रयत्न मात्र या ठिकाणी राहुल सातव, अमित तापकीर यांना देखील करावे लागतील. हो 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 हो, हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. टीमचा नायक आहे अंगद पाटील. महाराष्ट्रातील ख्यातनाम गोलंदाजांच्या यादीमध्ये हे नाव सुद्धा नेहमीच पाहायला मिळतं. हलकासा लेग कटर पाहायला मिळाला, परंतु राहुल सातव मिस्टर प्रीमियर लीग, आता त्यांची बॅट बोलणं गरजेचं आहे, कारण 9 धावांवर ते बॅटिंग करतायत. अमित तापकीर 23 वर आहेत. या वेळेला फटका खेळला खरा, परंतु पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल आणि एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात दिला आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे. स्ट्राईक सुद्धा चेंज होत असते, ज्या वेळेला एका धावेसाठी मात्र हा बॉल पाठीमागे जातो. धावसंख्या 38 आहे. 5वं षटक मार्गस्थ आहे. अमित तापकीर आणि त्याचबरोबरीने राहुल सातव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुणे शहराच्या लगतच ज्यावेळेला आपण अहिल्यानगरच्या दिशेने जातो, सुरुवातीला जी गावे लागतात त्यामध्ये वाघोली एक महत्त्वाचं गाव आहे. जोडीला जर पाहिलं तर लोणीकंद आहे. त्याच दिशेने मात्र हे दोन्ही खेळाडू येताना पाहायला मिळतात. क्रिकेट त्याही परिसरामध्ये किंवा पुण्याच्या चौफेर क्रिकेट आता चांगलंच वाढलेलं पाहायला मिळत आहे. या वेळेला लोअर फुल टॉस, त्याला मात्र ऑन साईडला खेळले. एक धाव घेतली गेली आहे. फिल्डर मात्र जलद गतीने आलेत, त्या ठिकाणी थ्रो करतील. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 39. 5वी ओव्हर सुरू आहे. 7 षटकांच्या या लढती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. या मैदानावर आल्यानंतर विशाल कांबळे सरांची आठवण येते म्हणजे येते, कारण पिंपरीचं नाव, पिंपरी चिंचवडचं नाव भारतभर नेण्याचं काम ज्यांनी केलं, आज सर तुमची आठवण मात्र जरूर येते. या वेळेला फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे, परंतु पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळतील. 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 41 वर जाते. या षटकात काही धावा आल्यात खऱ्या, कारण सोपं नसतं या कंडिशनमध्ये मैदानात जाऊन पहा, खेळून पहा, सोपी गोष्ट नाही आहे. घाम गाळावा लागतो, त्यावेळेला कुठे धावा होतात, रणनीती दोन्ही बाजूने बनतात, परंतु सक्सेस एकच होत असतो. आज पाहायचं आहे कोण या ठिकाणी सक्सेस होईल. राहुल सातव 12 वर खेळतायत, अमित तापकीर 24 वर खेळतायत आणि 5वी ओव्हर सुरू असताना धावसंख्या जर पाहिली तर 41 झालेली आहे. 1-2 मोठे फटके पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी ढोक सांगवी, यशवंतभाऊ पाचंगे आणि सिरसाट स्पोर्टला सुद्धा मॅचमध्ये आणणार आहेत. अंगद पाटील यांचे या षटकात 6 धावा आल्यात. राहुल सातव. आजच्या दिवसातील हा व्यावसायिक गटाचा दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि 5वं षटक मार्गस्थ आहे. संघर्ष दोन्ही बाजूने कायम आहे. एका टीमला धावा रोकायच्यात, एका टीमला धावा करायच्यात. सुरुवात पहिल्या ओव्हरला 18 आल्यानंतर सुद्धा कमबॅक करताना प्रसन्न पाटील पाहायला मिळाले.
परंतु एक गोष्ट अजूनही वसीमभाई फॅन क्लब टीमला सतावत असेल, त्यांनी विकेट नाही घेतली आहे आणि हाच प्लस पॉईंट मात्र या ठिकाणी यशवंतभाऊ पाचंगे सिरसाट स्पोर्ट्सच्या टीमचा आहे. 41 वर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. राहुल 12 वर 9 चेंडू त्यांनी आतापर्यंत खेळले. अमित तापकीर 21 मध्ये 24. बिग हिट, फटका चांगला खेळलाय खरा, परंतु टायमिंगच नाही झालाय आणि हातामध्ये जाताना पहिला मेल क्षेत्ररक्षकाच्या हा चेंडू आणि पहिली विकेट, पहिला धक्का संगनायकाने मात्र या ठिकाणी बाद केलंय. अक्षय पवारने पकडलेली कॅच आणि यश मिळतंय संगनायक अंगद पाटील यांना. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पॅरिश कांबळे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खेळाडू आहेत पॅरिश आणि मोठमोठ्या स्पर्धाही गाजवताना पाहायला मिळत आहेत. हेच मैदान मला आठवतं, या मैदानात या अगोदरच्या पर्वामध्ये देखील पॅरिशने चांगली कामगिरी केली होती. 41 धावा धावफलकावर आहेत. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि कमीत कमी एक 20-25 धावा आल्या तर चांगली मॅच होईल. आणि गोलंदाजीमध्ये मात्र बदल केला जातोय. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वाजे या गावचा खेळाडू पाहायला मिळतोय नयन. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील नयन भगत. त्यांचं नयन तर मात्र या ठिकाणी विकेटवर असणार आहे, परंतु अमित तापकीर या ठिकाणी बॅटिंगवर मात्र मोठमोठ्या स्ट्रोकवर सुद्धा त्यांच्या नजरा असतील. 12 बॉल बाकी आहेत. यावेळेला बिग हिट, मोठा फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग तेवढं होतंय की नाही पाहायचंय. आणि इकडे एक चांगला झेल, नयनने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे आणि माघारी परतावं लागते. या ठिकाणी अमित तापकीर एक चांगली खेळी केली 24 धावांची, परंतु आता बाद होत आहेत. अमित तापकीर यांनी स्ट्रोक खेळला खरा, परंतु या ओव्हरमध्ये चार्ज व्हायला गेले. पॅरिस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रोहन गरदडे येताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये सध्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, पॅरिस कांबळे आणि त्याचबरोबर रोहन गरदडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या उर्वरित 11 बॉलमध्ये त्यांनाही धावा करायच्या आहेत. पहा तुम्ही कोणत्या नंबरला बॅटिंगला येतं हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही मैदानात येऊन काय करता हे महत्त्वाचं आहे. आणि आता आपल्या टीमला गरज आहे या ठिकाणावरून धावा करण्याची आणि या दोघांना त्या धावा कराव्या लागतील. रोहन, आज एक नामी संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची पुन्हा एकदा, आणि ते सुद्धा एका मोठ्या मंचावर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. आमदार चषक आपण सध्या पाहतोय. आल्या आल्या पहिलाच बॉल लांबून खेचलाय, परंतु त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. धावा महत्वाच्या आहेत. धावसंख्या 43 वर जाते. दोन धावांचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर 43 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक नरेश डोमे सर, अलंकारित शब्दांचे बादशहा, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मिस्टर IPL कुणालजी दाते सर यांचा आवाज देखील आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेसाठी लाभणार आहे. चला मॅच सुरू करायची आहे. आपल्याकडे 3 मिनिटं बाकी आहेत हे षटक संपवण्यासाठी. रोहन यांना आपण या ठिकाणी पाहतोय. नयन, बिग हिट, पुन्हा एकदा चांगलाच फटका खेळलाय खरा, परंतु तो जाईल पाठीमागे.
आणि धावफलक जर पाहिला तर 2 ने पुन्हा पुढे जातोय. ठीक आहे, मॅच सुरू करा. बॉल चेक करायला जास्त वेळ घेऊ नका. धावफलक जर पाहिला तर आता 45 वर 3 चेंडूंचं या षटकातील अजूनही बाकी आहेत. पाहूया काय होईल. नॅन आमदार चषक पिंपरी, महाराष्ट्रभर चर्चा. हो हो, हा बॉल मात्र या ठिकाणी थोडासा पुढे केलाय, वळवला देखील. आणि इकडे जर पाहिलं तर माघारी परतताना पाहिलं मी त्यात बॅटर अजित मोहिते यांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त एफर्ट्स इकडे दाखवले. नवीन बॅटर थोडंसं लवकर यायचंय. पंचेचाळीस धावा धावफलकावर आहेत आणि 6वं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. चला थोडंसं फास्ट हा बॅटिंग टीम. नवनाथ आठवडे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरच्या घुलेवाडीचा सितारा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. संगमनेरचा बायकर मॅन म्हणून देखील त्यांची ओळख आहे. बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 45 धावा धावफलकावर आहे नवनाथ आठवडे. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल फटका खेळलाय, परंतु हातात जाताना पाहायला मिळेल. आणि तिकडे अक्षय पवार आहेत, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट आलेली आहे. 45 वर हा धक्का बसलाय. सूरज गायकवाड येताना पाहायला मिळत आहेत. आंबेगाव तालुक्यातील जवळेगावचे असणारे हे खेळाडू. वेळ कमी आहे हे षटक संपण्यासाठी, त्यामुळे बॅटिंग टीमला विनंती आहे आपण देखील थोडीशी घाई करायची आहे. एकच बॉल आहे ना. हा चला, सूरज येताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. सूरज गायकवाड आंबेगाव तालुक्यातील एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. पहिल्याच बॉलवर चांगला फटका, सूरजने कोंडी फोडली आणि इकडे येतोय चौकार. 4 धावा. आणि सूरजने त्या सुरू केलेल्या आहेत. एच जे टायकर आंबेगावचं देखील प्रतिनिधित्व त्यांनी केलं आहे. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत सूरज, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पॅरिश कांबळे. एक षटक बाकी आहे आणि ते महत्त्वाचं असेल. 49 धावा झालेल्या आहेत. एक 10-15 धावा जरी या ओव्हरमध्ये आल्या मजा येईल मॅचमध्ये. दुसऱ्या डावात ज्यावेळेला सामना पोहोचेल. अंगद पॅरिस गुडघ्याचा थोडासा वाकून खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, नाही यशस्वी झाले. आणि तिकडे जर पाहिलं तर डॉट बॉल, बॉलला थोडंसं बाहेर देखील कट केलंय. चांगली गोलंदाजी अंगद देखील या ठिकाणी करतायत. 49 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बिग हिट फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंगच नाही झाला. आणि पुन्हा एकदा अक्षय पवार तिकडे आलेले आहेत. आणखीन एक कॅच अक्षय पवार यांच्याकडे जाताना पाहायला मिळते आणि अंगद यांच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. या ठिकाणी बॅटर पॅरिश कांबळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अभिक हुजूर लोणीकन
यावर्षी टिंगरी सरकार पहिल्या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आणि लोणीकंदचे पृथ्वीराज कंद यांची सुद्धा नुकतीच MPL मध्ये निवड झाली आहे. HK ट्रॉफीचे आयोजक देखील आहेत. $49 धावा अभि बॅटिंगसाठी. फुलटॉस त्याला दिशा दिली आहे, चुकीला माफी नाही. पहिलाच बॉल, लोणीकंदच्या या पठ्ठ्याचा फटका, षटकार. सिरसाट स्पोर्ट्स यशवंत भाऊ पाचंगे या टीमला मॅच मध्ये आणलंय. धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचलेली आहे. 7वं षटक मार्गस्थ असताना. म्हणून तर म्हटलं जातं तुम्ही कितव्या नंबरला बॅटिंगला गेलात हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करता याला महत्व आहे. या वेळेला पुन्हा फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने अतिशय वेगामध्ये. पाहूया त्या ठिकाणी काय होईल. आणि धावफलक जर पाहिलं तर त्या ठिकाणी नो बॉल. या नो बॉलला चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगमन होते या ठिकाणी या परिसरातील क्रिकेटसाठी नेहमीच पाठिंबा देणारे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व संदीप भाऊ कापसे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आमदार चषक 2025 या भारतातील नामवंत स्पर्धेमध्ये संदीप भाऊ आपला संघही या मैदानात नेहमीच चांगलं खेळलेला आहे. संदीप भाऊ कापसे आपलं असेल हार्दिक स्वागत. विजूभाऊ लोखंडे, हो हॉटेल निसर्गच्या मिसळची टेस्ट आज सकाळीच केली आहे मी सुद्धा. तर संदीप भाऊ आपलं हार्दिक स्वागत असेल. विजूभाऊ आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इकडे यस धावसंख्या मात्र या ठिकाणी पुढे जाते. पहा 1-2 बॉल सुद्धा मॅचचं गणित बदलतात. नो बॉल +3. आणि आता सूरज गायकवाड ज्यांनी देखील एक चौकार खेळला आल्या 59 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि हा पहिल्या डावातच सामना चांगला रंगतोय, कारण दोन्ही बाजूला जाणारा हा डाव पाहायला मिळाला. कधी इकडे तर कधी तिकडे. पहिल्या डावात ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ब्रीडचा फायदा मात्र या ठिकाणी कशा प्रकारे घेत आहेत पाहायचंय. सूरज गायकवाड, हो बॅट वेगात फिरवली आहे, परंतु बॉल कमी वेगात आलाय. यष्टीरक्षकांकडे चाललाय. थोडंसं बाहेर खेचलं होतं बॅटरला, त्याचाही या ठिकाणी फायदा गोलंदाजांना होताना पाहायला मिळाला. 59 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. फुलटॉस हो, परंतु या फुलटॉसचा म्हणावा तसा फायदा नाही झाला आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. हा बीमर आहे की नाही याकरता. एक धाव डिक्लेअर झोनमध्ये बॉल जो गेलाय त्याची एक धाव या ठिकाणी असणार आहे. योग्य बॉल होता असं पंचांचा तिसऱ्या पंचांचा निर्वाळा येतोय. धावसंख्या 60 वर गेली आहे. बऱ्यापैकी धावसंख्या बनली आहे. अभिक हुजूर फुलटॉस. या फुलटॉसला देखील दिशा देण्याचा प्रयत्न झालाय खरा, परंतु आत्ता फटका फसलाय आणि हातातही जाताना पाहिला मेल. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इकडे जर पाहिलं तर हा डाव पहिला डाव संपलाय. या फुलटॉस कमी गतीचा होता, त्याच्यामुळे योग्य दिशा नाही मिळू शकली आणि कॅच मात्र येताना पाहायला मिळते. 60 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 61 धावांचं आव्हान मात्र आता दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा, तब्बल 5 लाख रुपयाचा पहिला पुरस्कार असणारी
ही मानाची स्पर्धा लीग पद्धतीने डे नाईट पद्धतीने 16 बलाढ्य व्यावसायिक संघांच्या मात्र सहभागाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते खरी. आणि आता या स्पर्धेचा जर पाहिलं तर आता एक महत्त्वाचा सामना डीजे मास्टरकडे आम्ही जातोय. त्या अगोदर आता तर टॉस नाहीये, मी घेऊन जातोय यानंतरच्या डावासाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात असे अलंकारित शब्दांचे बादशहा नरेशजी ढोमे सर, एक नामवंत आणि प्रसिद्ध असे बागायतदार सुद्धा आणि पिंपरखेड गावचे सरपंच सुद्धा. धन्यवाद आदरणीय चंद्रकांत शेटे सर. टेनिस क्रिकेटचा लॅपटॉप म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, सगळ्या खेळाडूंची संपूर्ण माहिती त्यांना सगळ्या महाराष्ट्रातल्या नाही भारतातल्या सगळ्या खेळाडूंचा 7-12 तोंडपाठ आहे. आणि खरं तर हे स्किल संपादन करणं एका दिवसाचं काम नसतं, गेले अनेक वर्षांची साधना आहे. आणि त्यामुळंच चंद्रकांत शेटे सर सगळ्या खेळाडूंना सगळ्या प्रेक्षकांना प्रिय असतात. मॅच ते कधी हृदयात घेऊन जातात हे समजत नाही. मुंबई भूषण, जुन्नर भूषण अशा अनेक पुरस्कारांनी ज्यांचा गौरव झालेला आहे. आणि आजपासून ऑल इंडिया ओपन संपूर्ण पूल 4ही पूलमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज धमाल येणारे आपल्याबरोबर कुणाल दाते सर आहेत, ज्यांना आपण नेहमीच IPLच्या मागच्या 4 सीझनला ऐकलेलं आहे. आणि अनेक मोठ्या मंचावरती टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रातला एक असा आवाज जो टेलिव्हिजनच्या पटलावरती देखील आपल्याला ऐकायला मिळाला. टेनिस क्रिकेटमध्ये साध्या स्पर्धांमध्ये काम करता करता एखादा व्यक्ती एवढ्या मोठ्या उंचीवरती जाऊ शकतो आणि इतर समालोचकांना देखील त्यामुळे मोठी स्वप्न कुणाल दाते सरांनी दिलेली आहेत. हे दोन्ही दिग्गज मान्यवर आज दिवसभराच्या रात्रीभराच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. उद्या देखील हे सर्वजण आपल्या समवेत असतील. तर जाऊया मैदानामध्ये, जिथे ऑल इंडिया ओपन पूलचा दुसरा सामना आता सुरू होणार आहे. दुसरा डाव सुरू होणार. दुसरा सामना केव्हा सुरू झालेला आहे आणि पहिल्या डावामध्ये धावा बनवलेल्या आहेत. 60 विजयासाठी 61 धावांचं आव्हान यशवंत भाऊ पाचंगे आणि शिरसाट स्पोर्ट्सनं ठेवलेलं आहे. वसीम भाई फॅन क्लब इंडिया विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरसाट स्पोर्ट्स हा सामना मैदानामध्ये रंगणार आहे. ऑल इंडिया ओपन पूल म्हटलं की खरं तर संघ मालक त्यांची भूमिका अनन्यसाधारण असते, अत्यंत महत्त्वाची असते. आपण बघतो या खेळाडूंनी स्थानिक आपल्या गावातून आपल्या मळ्यातून क्रिकेट खेळायला सुरुवात केलं असेल, आपल्या गल्लीतून क्रिकेट खेळायला सुरुवात केलं असेल, मात्र अभूतपूर्व गुणवत्ता आणि गुणवत्तेचा परिचय देत सातत्यपूर्ण कामगिरी करत, मेहनत करत, चिकाटीनं जिद्दीनं आपल्या खेळाला त्यांनी सजवलंय, फुलवलंय, बहरवलंय आणि आज ते या मंचावरती आलेले आहेत. याच खेळाडूंना आपण ISPLच्या मोठ्या पटलावरती बघितलं. लिजेंड Z T10+ ही स्पर्धा देखील आता अशाच मंचावरती येते आणि या मंचावरती देखील आपण सगळ्यांना बघणार आहोत. खरं तर या खेळाडूंचं ते कौशल्य आहे, त्यांची ती गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेला न्याय देण्याचं काम संघ मालक करतात ऑल इंडिया पूल स्पर्धेच्या फॉर्मॅटच्या माध्यमातून. म्हणून संघ मालकांचं आम्ही कौतुक करतो. आपले व्हॉलंटियर्स अंकित, महेश आणि राहिल यांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो, भरपूर कौतुक करतो. ही मुलं एक डाव संपला की लगेच ग्राउंडवरती जातात, लाईन आउट करतात, फकी मारतात, जिथे रेषा पुसलेली ती पुन्हा एकदा आखून घेतात
तर अशा निस्वार्थी काम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. एखादी स्पर्धा उभी करायची म्हणजे मॅनेजमेंटमध्ये सगळ्या गोष्टी असतात. मग लाईन आउट करणाऱ्यांपासून तर अगदी आपण पाहतो की इथे खेळाडूंची व्यवस्था करेपर्यंत सगळी कामं करावी लागतात. काल दिवसभराच्या सत्रामध्ये पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर थोडासा व्यत्यय आला. आपण काल 4च मॅचेस कव्हर करू शकलो. कालच्या मॅचेस आपण आज एक मॅच कव्हर केली, उद्या एक करणार आहोत, परवा दिवशी एक मॅच कव्हर करणार आहोत. पण अडथळे येतात आणि अडथळ्यांवरती कशी मात करायची हे खरं तर संदीप भाऊ नाणेकर आणि राजाभाऊ वाघेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सांगायची काही आवश्यकता नाही आहे. पिंपरी करंडकमध्ये आम्ही अनेक वेळा असे प्रसंग बघितलेले आहेत. यावर्षी सुद्धा पिंपरी करंडकला पाऊस आला, परंतु लगेच संध्याकाळी पाऊस पडला, दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता ग्राउंड तयार होतं. 12-1 वाजेपर्यंत ही मंडळी मशिनरीज घेऊन इथे मैदानामध्ये होती. काल सुद्धा आपण पाहिलं पाऊस थोडा वेळ पडला, मात्र आज तुम्ही बघितलं असेल तर ग्राउंड एकदम टणक आहे, रोलिंग केलेलं आहे. रात्रभर या मंडळींना झोप नसते आणि म्हणून इथे स्पर्धा यशस्वी होत आहेत. आमदार साहेबांनी उगीच संदीप भाऊ नाणेकर आणि राजाभाऊ वाघेरे यांच्यावरती जबाबदारी सोपवली नाही, कारण त्यांना माहिती आहे की इथे सर्वोत्तम काम केलं जातं. यावर्षी या दोघांच्या दिमतीला अनेक आमचे सहकारी आहेत. त्यामध्ये सारंगभाऊ वाघेरे, शशिकांतजी घुले, रोहितजी नाणेकर, गोपालजी, अमितजी डाके, सौरभजी वाळुंजकर आणि महेशजी ठोसर या सर्वांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल फ्री हिट बॉल, उंच टोले जंग, लाजवाब किरण पवार, षटकार. ती काळजात घुसणारी रत्नजडीत कट्यार वाटते. अतिशय सुंदर फटकेबाजी. पहिल्याच बॉलवरती 6. राहुल सातवचा चेंडू, यास 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 बोट आकाशाकडे पंचांचं. किरण पवार पुढच्या चेंडूवरती बाद. जबरदस्त पलटवार, काउंटर अटॅक. त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे स्पर्धा ही पुढे जाते. खरं तर ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि या स्पर्धेचं महत्त्व आणि ही अशी स्पर्धा व्हावी अशी भूमिका ज्यांनी सर्वप्रथम नामदार साहेब अर्थातच अण्णासाहेब बनसोडे साहेबांच्या समोर मांडली आणि त्या भूमिकेला मांडल्यानंतर त्यांच्याकडून परवानगी देखील मिळवली. तर या सगळ्या गोष्टींमध्ये, या स्पर्धेच्या उभारणीमध्ये ज्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे, भावी नगरसेवक म्हणून निश्चित प्रकारे तमाम बोपखेलची जनता त्यांच्याकडे बघते. एक आश्वासक असं नेतृत्व आणि या स्पर्धेची कमान ज्यांच्या खांद्यावरती आहे, सन्माननीय शशिकांत भाऊ घुले आज पुन्हा एकदा इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धेतल्या प्रत्येक बारक्या छोट्या छोट्या घडामोडींवरती देखील त्यांचं लक्ष आहे, त्यांची नजर आहे. आज तिथेच बाउंड्रीज मागच्या स्पर्धांपेक्षा आपण थोडीशी छोटी केलेली आहे. त्याचा परिणाम चांगला झालेला आहे आणि मला वाटतं यापुढे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आता हीच बाउंड्री असेल, जवळपास निश्चित झालेला आहे. राहुल सातव, अजित मोहितेसाठी इथे लेंथ बॉल होता, उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू. थोडासा मागे जात चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र तो प्रयत्न तिथे फसलेला आहे. फलकावरती धावा 6 येत आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू. पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल होता फ्री हिट. किरण पवारनं जो षटकार ठोकला त्यानंतर पुढच्याच बॉलला किरण पवारची बाहेरची कड घेतली बॅटची आणि बाद झाला तो. फुल टॉस बॉल कव्हरच्या डोक्यावरून पंच केलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक मात्र मागे. 4 धावा.
एक सनसनीत चौकार. राहुल सातव वाघोलीचा हा खेळाडू. मात्र अष्टपैलू गुणवत्ता. फुल टॉस बॉल मिड विकेट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. अजित मोहिते. आवडलेले आहेत. उजव्या हाताने ओरदू विकेट. उजव्या बराचसा बाहेर टाकलेला हा चेंडू. वाईटची घोषणा आहे. आकाश तारेकर. अजित मोहिते, आकाश तारेकर पारगावच्या या खेळाडूनं खर तर बायकर मॅन म्हणून तो प्रसिद्ध होता. आपल्या गावच्या संघाकडून खेळताना सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये जवळपास मॅन ऑफ द सिरीज त्याची फिक्स असायची. असा खेळाडू आहे. मात्र गावातून सुरुवात केली बघा आणि नंतर अफजल भाई मखदूम यांनी त्यांना प्रतीक 11 मध्ये स्थान दिलं. ऑल इंडिया ओपन क्रिकेट त्यांच्यासाठी खुलं झालं आणि तिथे या खेळाडूने आपली चमक दाखवली. इथे फसलेला फटका. स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल. आकाश तारेकर. मात्र झेल बाद. धक्का दुसरा. शकतो शरीरापासून लांबचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न. थोडासा पुढे आला तो. मात्र जागा बनवण्याचा प्रयत्न त्याने डावा पाय थोडासा बाजूला टाकला आणि चेंडू शरीरापासून लांब गेला. आणि क्रिकेटचे बेसिक्स आहेत की तुम्ही जितका लांब चेंडू खेळाल तेवढा चेंडू हवेमध्ये जाईल. आकाश तारेकर बाद. यानंतर महाराष्ट्र मुंबई रणजी संघाचे खेळाडू योगेश पवार यांना आपण बघू शकतो मैदानामध्ये. अजित मोहिते, योगेश पवार ही उंची पुरे. त्यांची उंची फक्त आपण म्हणतो की जी शरीराची उंची नाही, त्यांच्या खेळाची उंची सुद्धा तेवढीच मोठी आहे दोन्ही खेळाडूंची. 2 फलंदाज. सुरुवात चांगली होती. मला वाटतं अशीच सुरुवात होती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या ज्यावेळेस यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स फलंदाजी करत होते. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 18 आणल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5 मिळाल्या होत्या. पाठलाग करताना आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये 18 आलेले आहेत. जसंच तसं उत्तर आलेलं आहे इथे. वसीमभाई फॅन टीम, वसीमभाई फॅन इंडिया संघाशी तर 19 वर 2.
यस यस लोअर फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटनं खेळला, फेस ओपन होता बॅटचा. इथे योगेश पवार एक धाव घेईल, खातं खोलेल आणि फलकावरती धावांची वाढ होणार आहे. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात आहे, मात्र विकेट गमावलेल्या आहेत एका पाठोपाठ एक. 2 विकेट. आकाश तारेकर शून्यावरती बाद झाला, किरण पवार अगदी षटकार मारून बाद झाला होता. दोघांकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र इथे दोघं लवकर बाद झाल्यानंतर अजित मोहिते आणि योगेश पवार यांच्यावरती आता मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्र मुंबई संघाकडून 4 रणजी खेळलेला आहे, तो म्हणजे योगेश पवार. असे दिग्गज सुपरस्टार आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. यस यस उजव्या यष्टीच्या बाहेर चांगला चेंडू, लेंथ होती बॉल आणि अनुमान चुकलं इथे अजित मोहितेचं. असं वाटलं त्याला की चेंडू वाईड असेल, परंतु तो सफल होता. ऑफ स्टंपच्याही पुढे बराच उभा होता, त्यामुळे त्याचा रीच निश्चित प्रकारे मोठा होता. अशा परिस्थितीमध्ये सलमान शेख सर ॲज अ बॉलर सेंड अंपायर आणि सूरज कोळी सर ॲज अ स्ट्रायकर एंड अंपायर. लेंथ बॉल, यावेळेस चेंडूच्या पिच पर्यंत बॅट पोहोचलेली आहे. ड्राईव्ह केला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला, 1 धाव केवळ प्राप्त होणार आहे तिथून आणि फलकावरती धावांची नोंद होणार आहे. 21. 2 बाद 21. जसंच तसं उत्तर इथे दिले जाते. असंच झालं होतं मगाशी की पहिल्या षटकामध्ये 18 आल्या, दुसऱ्या डावामध्ये देखील पाठलाग करताना वसीमभाई फॅन इंडिया टीमच्या 18 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5 आले. इथे 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा प्राप्त झालेल्या आहेत. गोलंदाज नवनाथ. उजव्याच्या बाहेर चेंडू आहे, मागणी येते हळूहळू, मात्र पंच त्यावरती कुठेही समाधानी, खेळाडू समाधानी नाहीये पंचांच्या निर्णयावरती आणि त्यामुळे DRS ची घोषणा इथे होते. कॉल होतोय तिसऱ्या पंचांकडे, त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फलकावरती पाहायचं इथे स्क्रीनवरती देखील त्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळत आहेत की चेंडू कुठे, बॅट कुठे आहे, चेंडू बॅटच्या रीच मध्ये आहे की नाही. आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं होता, केवळ औपचारिकता असणार आहे. फेअर डिलिव्हरी. तर एक DRS संपलेला आहे, अजून एक DRS निश्चित प्रकारे असणार आहे वसीमभाई फॅन इंडिया संघासमोर. यस यावेळेस उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आहे आणि घोषित होईल वाईड. 22 धावा. 2 वाईड दिला ना, अधिक 1 धाव देखील मिळणार आहे कारण स्ट्राईक बदलावी लागेल. आता ज्यावेळेस तुम्हाला पाठीमागे 1 धाव डिक्लेअर मिळते त्यावेळेस स्ट्राईक बदलली पाहिजे. 23 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. 61 धावांना प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि आता पुन्हा अजित मोहिते ऑन स्ट्राईक. यस लॉफ केला, लॉफ्टेड फ्लिक. क्षेत्ररक्षक समोर येते, स्क्वेअर लेग वरून 1च धाव इथून प्राप्त होते आणि फलकावरती धावांची नोंद होणार आहे. 24 धावा. एका धावीची आघाडी जरूर मिळालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 होत्या यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरसाट स्पोर्ट्स संघाच्या, तर इथे 24 आहेत वसीमभाई फॅन इंडिया संघाच्या. 24 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे आणि 30 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. 37 मोर रन रिक्वायर्ड टू विन. पाहूया नवीन गोलंदाज कशी रचना केली जाते. मला वाटते बहुतेक संघनायक चेंडू स्वतः हातामध्ये घेतोय. मागचं षटक आपण बघितलं होतं टेप बॉल ओव्हरसाठी. आता संघनायक अमित तापकीर गोलंदाजी मार्गवरती बघतायत. आपण चर्चा करत होतो संघ मालकांविषयी, निश्चित परत एकदा चर्चा करूया. यस पाहायचंय लेंथ बॉल इथे बघायला मिळालेले. अमित तापकीरचा पहिला चेंडू, प्रचंड मोठं अपील या ठिकाणाहून होतोय आणि जशी प्रतिक्रिया येते अमित तापकीरची की तिथे स्टंपच्या एकदम समोर आहे, परंतु DRS साठी कुठल्याही प्रकारे संघनायक जात नाहीये. यावरून लक्षात येईल की हा चेंडू निश्चित स्टंपला मिस करत असावा. 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा अमित तापकीर गोलंदाजी मार्कवरती. समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज योगेश पवार. पहिला चेंडू अप्रतिम राहिलेला आहे, लेग बाईज अतिरिक्त धाव फलकावरती येते. पायावरती चेंडू आदळला होता, विशेषतः स्विंग बॉल
यस, यावेळेस रिव्हर्स टाकण्याचा प्रयत्न होता. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू असणारा, 1 धाव मिळेल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यतत्पर कार्यकुशल माजी नगरसेवक सन्माननीय निलेश आप्पा पांढरकर या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आदरणीय नगरसेवक निलेश आप्पा पांढरकर यांचं आमदार चषक पिंपरी विधानसभा मध्ये मनपूर्वक स्वागत. येऊ दिला चेंडू बॅट पर्यंत, हलकीशी बॅट चेंडूला स्पर्श करते. 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होते. जास्त रिस्क घ्यायची नाही आणि विशेष म्हणजे सन्माननीय पवन दादा जवळेकर, सन्माननीय पवन दादा जवळकर या अतिथींचं आगमन इथे होते. आपलंही मनपूर्वक स्वागत. माहिती आहे अजित मोहिते आणि योगेश पवार हे दोघंही ISPL खेळलेले आहेत. दोन्ही एडिशन मध्ये त्यांना आपण पाहिलं होतं, दोन्ही पर्वांमध्ये. आणि त्यामुळं टेप बॉल कसा खेळायचा याची खूप चांगली माहिती आहे. आणि मला वाटते आता टेप बॉल आपण बघितला, पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू कसे खेळत होते, आपल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातले संघ कसे खेळत होते, आणि आता ओपनचे टीम बघा कसे फेस करतायत. ज्यांनी ISPL खेळलंय त्या खेळाडूंना टेप बॉल फेस करताना तुम्ही बघा ते कसं फेस करतायत. सन्माननीय विजय दादा पांढरकर या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपलंही आमदार चषक पिंपरी विधानसभा मध्ये मनपूर्वक स्वागत. हो हो हो, अगोदरच बॅट एकदम स्टँड केली होती त्याने. येऊ दिला चेंडू बॅट पर्यंत आणि 1 धाव पूर्ण केली. फलकावरती धावांची नोंद होते. 29-2 गडी बाद. काय गोलंदाजी, मी कौतुक करेल अमित तापकीरचं. सन्मान्य सतीश लांडगे साहेब या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. विनंती करतो आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या, आपलं स्वागत आहे. सतीश लांडगे साहेबांना विनंती, आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. काय सुंदर गोलंदाजी, म्हणजे पहिला असा गोलंदाज आम्ही बघतोय की टेप बॉल व्यवस्थित तो हँडल करतोय, तो म्हणजे अमित तापकीर. विशेष म्हणजे त्याने रिव्हर्स टाकलेले आहेत, रिव्हर्स स्विंग सुद्धा केलाय. बॉल इन स्विंग टाकू शकतो उजव्या हाताचा गोलंदाज, परंतु तो रिव्हर्स करणं, त्यावरती कंट्रोल मिळवणं खूप अवघड आहे. आणि सगळे बॉल व्यवस्थित, नो वाईड फ्रॉम धिस ओव्हर. कमालीची गोलंदाजी अमित तापकीर. विशेष म्हणजे काउंटी क्रिकेट खेळायचा अनुभव आहे. लेदर बॉल तो खूप भरपूर खेळलेला आहे, त्यामुळं स्विंग बॉल कसा टाकायचा हे त्याला खूप चांगलं माहिती आहे. आणि मला वाटतंय ज्या पद्धतीने त्याने हे षटक टाकलेलं आहे, अमित तापकीर हा लेदर बॉलचा कोच आहे. पण ज्या खेळाडूंना स्विंग बॉल कसा टाकायचा आहे, टेप बॉल कसा हाताळायचा, हे जर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही अमित तापकीरला भेटू शकता. त्याला विचारू शकता की कसा बॉल टाकायचा आहे, काय करायचे, तो तुम्हाला जरूर सांगेल. आणि हे झालं पाहिजे. अनेक वेळा होतं, असं होतं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा जरी तुम्ही एकमेकांच्या देशांच्या विरोधात खेळत असेल तर एखाद्या खेळाडूकडून काही टिप्स तुम्ही घेऊ शकता, तो खेळाडू तुम्हाला टिप्स देणार आहे. भारताचा संघ 2004 ला पाकिस्तानमध्ये गेला होता. युसुफ योहाना पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज होता, परंतु तो सुद्धा राहुल द्रविडकडून टिप घ्यायला राहुल द्रविडच्या रूम मध्ये गेला. राहुल द्रविडने देखील त्याला टिप्स दिल्या की कसं खेळायचं, काय करायचं, कसे पेशन्स ठेवायचे. आणि विशेष म्हणजे तो ज्यावेळेस तो उठायला लागला तिथून, त्याचं लक्ष हे राहुल द्रविडच्या ग्लोव्हज कडे गेलं. ओहो, उंच फटका, मोठा फटका, इथे बाउंड्री क्लिअर करतोय योगेश पवार. पॉवरफुल षटकार. आणि योगेश पवार जसे टेप बॉल ओव्हर संपलेलं आहे, लगेच बॅट उचललेली आहे आणि काय टायमिंग साधलेलं योगेश पवारनं. 5 चेंडू कुठे, डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावा. परत एकदा गोलंदाज राहुल सातव. लेंथ बॉल, यावेळेस लॉफ केला चेंडू लॉंग ऑफला. 1 धाव निश्चित प्रकारे प्राप्त करेल आणि फलकावरती धावांची नोंद होणार आहे 37-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर ज्यावेळेस युसुफ योहानाचं लक्ष गेलं ग्लोव्हज कडे, राहुल द्रविडने त्याला ग्लोव्हजही दिले आणि आपली बॅट पण दिली जा घेऊन. फलकावरती 37 धावा आहेत. अनेक अशी उदाहरणं आहेत की एखादा खेळाडू दुसऱ्या आपल्या विरुद्ध देशाच्या खेळाडूकडे जातो, त्याच्याकडून टिप्स घेतो आणि नंतर त्यांच्या विरोधात दमदार कामगिरी करतो.
वाह, सुंदर फटका पंच केला, मात्र कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. इथे अजित मोहिते होईल बाद. राहुल सातवला यश, मोठं यश. धक्का क्रमांक 3. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रवीण शेठ शिंदे यांची उपस्थिती, मनपूर्वक स्वागत. विनंती करतो आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर सन्मान्य सोनूजी धनप, सन्मान्य सोनू शेठ कदम या अतिथींचे आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. आमदार चषक पिंपरी विधानसभामध्ये नामदार अण्णासाहेब बनसोडे युवा मंचच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती करतो मंचावरती या. राहुल सातवचं षटक प्रभावी ठरलेलं आहे. मागचं षटक आपण पाहिलं होतं अमित तापकीरचं, ज्या प्रकारचे रिव्हर्स स्विंग त्याने केले आणि व्हेरी कंट्रोल. त्यामुळे चर्चा करत होतो आपण की अमित तापकीर यांच्याशी संपर्क साधा, तुम्हाला टिप्स मिळतील की टेप बॉल कसा हाताळायचा आहे, रिव्हर्स स्विंग कसा करायचा आहे, इन स्विंग कसा करायचा आहे, याच्या टिप्स तुम्हाला अमित तापकीरकडून मिळू शकतात. फलकावरती धावा 37 आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक उदाहरण मी कदाचित या ग्राउंडवर सांगितलं असेल, जे विनू मंकडचं आहे, त्याची चर्चा करू आपण. मात्र फुल टॉस चेंडू आहे. इथे लॉफ केला, हलक्या हाताने चेंडू खेळलेला आहे, तो म्हणजे लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार. 1 धाव प्राप्त होते. धाव फलकावरती 38 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विनू मंकड एकदा ऑस्ट्रेलियामध्ये बॅटिंग करायला गेला, लिंडॉलने त्याचा त्रिफळा काढला. दुसऱ्या डावामध्ये सुद्धा यॉर्कर बॉलवरती त्याचा त्रिफळा काढला. विनू मंकडला कळलंच नाही की आपला बोल्ड कसा होतोय. एवढा मजबूत माझा डिफेन्स आहे, तरी सुद्धा माझा डिफेन्स भेदून हा माझा बोल्ड कसा काढतोय. यस, कडक शॉट योगेश पवार, वंडरफुल पॉवरफुल. मिळतायत 6 षटकार. योगेश पवार पॉवरफुल. गुडलेनचा बॉल म्हटलं की योगेश पवारसाठी मेजवानी असते आणि तो कसा ताव मारतो आपण पाहिले. परत एकदा फुल टॉस बॉल आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. सलमान शेख सरांचे दोन्ही हात वर जात आहेत. वाईट घोषणा होते. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. बराचसा लांब टाकला होता चेंडू आणि अगदी बाहेर देखील, खूपच बाहेर होता. बघितलं की चेंडू खूप बाहेर जातोय, सोडून दिला होता योगेश पवारनं. 45 वरती 3. चौथ्या षटकामध्ये मागणं ठरला योगेश पवार. राहुल सातव आतापर्यंत 33 खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पुन्हा एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. दुसरं षटक टाकतोय राहुल सातव आणि त्यानं 34 धावा खर्च केले. 2 विकेट जरी आलेले असल्या तरी या धावा जास्तीच्या होतात. तुम्हाला 61 धावा रोखायच्या 7 षटकामध्ये आणि एक गोलंदाज जर 2 षटकांमध्येच अर्ध्यापेक्षा जास्त धावा खर्च करत असेल तर त्याचा प्रेशर पुढच्या गोलंदाजांवरती येणार आहे. स्लोवर 1 ऑफ ड्राईव्ह आपण बघतोय क्षेत्ररक्षक तिथे कव्हर पॉइंट वरून. 1 धाव प्राप्त होते. 4 षटकांचा खेळ संपेल. 47 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर तुम्ही बघा, 4 षटकं संपलेली, 47 धावा, 35 धावा त्यामध्ये राहुल सातवनं खर्च केलेल्या आहेत आणि राहिलेल्या 12 धावा या इतर गोलंदाजांनी खर्च केलेल्या आहेत. आज आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार अण्णासाहेब बनसोडे साहेब यांचे अत्यंत जवळचे सहकारी, विश्वासू सहकारी किंवा त्यांचे खंदे समर्थक सन्मान्य सतीश दादा काळभोर उर्फ मामा यांचं आगमन इथे झालेलं आहे. सतीश मामा काळभोर यांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. आणि कुठलाही नेता असा मोठा होत नाही, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज असावी लागते आणि जीवाचे कार्यकर्ते असावे लागतात. प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते असतील तरच तुम्ही 3-3 टर्म निवडून येऊ शकता. पहिल्या टर्मला तुम्हाला कार्यकर्ते मिळतील कदाचित. धाव फलकावरती 46 आहेत. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. मात्र आता 47 धावा आहेत, 14 धावा हव्यात.
जिंकण्यासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 47 वरती 3 वसीमभाई फॅन इंडिया. वसीमभाई हे परदेशात वास्तव्य करतात, मात्र तिथूनही या स्पर्धेचा ते आस्वाद घेत आहेत. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना खूप मोठा सपोर्ट करतायत, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपली टीम ठेवत आहेत. तर आपल्याला माहित आहे सातत्याने यशवंत भाऊ पाचंगे हे शिरूर तालुक्यातील डोकसांगवी गावचे उद्योजक आहेत. मात्र अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटला दिलेली. सुरुवातीला आपण त्यांना बघितलं होतं PTPLचे आयोजक म्हणून, आणि त्यानंतर सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचे संघ वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण बघतो. मग काही गाववाईज संघ असतात, काही तालुका वाईज असतात. ऑल इंडिया ओपन पूलला देखील जिल्हा वाईज संघांना स्पर्धांना देखील त्यांची टीम असते. आणि त्यांच्या समवेत अमोलजी शिरसाट, अतुलजी शिरसाट यांचा शिरसाट स्पोर्ट्स आहे. शिरसाट स्पोर्ट्सने देखील मागच्या 5-6 वर्षामध्ये टेनिस क्रिकेट नाही तर लेदर क्रिकेटमध्ये देखील आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, महिलांचं क्रिकेट किंवा कुठलंही क्रिकेट असेल तर त्यांना तिथे टीम ठेवायला आवडतं आणि त्यासाठी कितीही खर्च करण्याची त्यांची तयारी असते. चॅम्पियन्स ट्रॉफी, शिरसाट चॅम्पियन्स ट्रॉफी गेल्या अनेक वर्षांपासून होते. ऑल इंडिया ओपन पूलमध्ये ही स्पर्धा आपण बघतो. यस, एक चांगला प्रयत्न आहे. आज जे संघ मालक आहेत ते क्रिकेट वेडे आहेत, कारण तुम्ही बघताय की केवळ टीमचे संघ मालकच नाही आहेत ते, तर त्याबरोबर एका मोठ्या स्पर्धांचे आयोजक सुद्धा आहेत. सचिन ढवळे सर हे सातत्यानं प्रहार प्रीमियर लीगचं आयोजन करतात. सचिन लालादास तापकीर श्रीतेज करंडकचं आयोजन करतात. अमोलदादा शिरसाट सातत्यानं शिरसाट चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन करतात. हे सगळे संघ मालक आज या मैदानामध्ये आपल्या टीम्सला घेऊन आलेले आहेत. सन्मान्य कुणालजी सातव साहेबांचं आगमन, मनपूर्वक स्वागत. चेंडू लांब 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 जातोय, मात्र तिकडे फक्त 2 धावा मिळतील. खूप मोठा फटका होता योगेश पवारचा, मात्र इथे 2 धावा मिळत आहेत. या मैदानामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की तुम्हाला डिक्लेरेशन झोन आहे, त्यामुळे तिथे तुमचे जे काही स्ट्रॉंग शॉट्स असतील तर ते थोडेसे मुरड घालावे लागतील. तो शॉट्स तुम्हाला स्क्वेअर लेग किंवा मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर पॉईंट या ठिकाणी तुम्हाला ते फटके खेळावे लागतील. जास्त थर्ड मॅन फाईन लेगला जे शॉट आपण खेळतो, विशेषतः रिव्हर्स स्वीपचे फटके या मैदानामध्ये पूर्ण थांबलेले आहेत. मी बघितलंय मागच्या 6 दिवसांमध्ये फार कमी रिव्हर्स स्वीप एखाद्या वेळेस खेळला एखाद्या खेळाडूनं. फुल टॉस बॉल पंच केला, कव्हर एक्स्ट्रा कव्हर्सला, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने दाखल होतोय, मात्र 2 धावा प्राप्त होतील. फलकावरती धावांची नोंद 53. 5वं षटक मैदानामध्ये पॅरिस कांबळेचे चांगलं षटक राहिलेलं आहे. ओव्हर द बेस चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे सूचना जाते की हा चेंडू कमरेच्या उंचीच्या वर आहे का. योगेश पवार खरतर लेदर क्रिकेटचा सुपरस्टार आहे. रणजी क्रिकेट पर्यंत त्याने मजल मारलेली आहे, मात्र त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये तो रमला. नो बॉल, एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा येणार आहे. पुढचा बॉल फ्री हिट मिळणार आहे. धाव फलकावरती 53 धावा. आता अजून एक धावेची वाढ होईल, 54 धावा असतील. 3/54. डाव्या एष्टीच्या बाहेर वाईड चेंडू आहे. खर्च करायला धावा खूप कमी. मला वाटते गोलंदाज निर्णयावरती नाखुश आहे आणि त्यामुळे तो DRS ची मागणी करतोय. तर पाहायचे हा पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय, त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. योगेश पवार या खेळाडूविषयी निश्चित आपण चर्चा करत होतो. लेदर बॉल क्रिकेटचं करिअर थोडंसं दुसर झाल्यानंतर लगेच टेनिस बॉल क्रिकेटकडे मोर्चा वळवला आणि इथे देखील या खेळाडूनं आपली गुणवत्ता दाखवलेली आहे. ISPLच्या मोठ्या स्टेजवरती आपण पाहिलं किंवा ऑल इंडिया ओपन पूलच्या प्रत्येक टुर्नामेंट्समध्ये आपण योगेश पवारला बघतो. ती चिकाटी आहे, ती जिद्द दाखवली. फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय मागे घेतला जाईल. रेफरल सक्सेसफुल होतोय आणि या बरोबरीनच परत एकदा हा चेंडू इथे खेळला जाईल. थ्रो जातोय, मात्र 2 धावा मिळणार आहे. योगेश पवार खूप वेगवान आहे विकेटच्या मध्ये. अमित नाईक आणि योगेश पवार ही जोडी मैदानामध्ये खेळते. 4थ्या विकेटसाठी 56 धावा
फलकावरती लागल्या जात आहेत 5 षटकांमध्ये आणि 12 चेंडू शिल्लक आहे. मात्र 5 धावांची आवश्यकता आहे वसीमभाई फॅन इंडिया संघाला. ऑल इंडिया ओपन पूल मधला एक मोठा संघ मैदानामध्ये दाखल होतोय आणि सगळे ISPL सुपरस्टार या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. शेवटच्या षटकामध्ये आपण बघतोय इथे स्लोवर वन टाकला होता मध्यंतरी, मात्र प्रत्येक बॉल अमित नाईक असेल किंवा योगेश पवार असेल यांनी परफेक्ट खेळलेले आहेत. इथे जागा बनवली होती स्क्वेअर लेगला, खूप लांब फटका होता मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये. त्यानंतर पुढे सरसावत हा ओव्हर दी वेस्ट चेंडू होता. त्यानंतर डावेस्टच्या बाहेर चेंडू यावेळेस थोडासा वेगवान होता आणि पुन्हा एकदा स्लोवर वन टाकला. व्हेरिएशन केलं भरपूर या मागच्या षटकामध्ये पॅरिस कांबळेकडून, मात्र 9 धावा त्या षटकात खर्च झालेल्या आहेत. शेवटचे 2 षटकं आणि 5 धावा. इथे कमबॅक करायचं असेल शिरसाट स्पोर्ट्सला. ओ हो बाहेरची कड आहे. अमित नाईक इथे फसतोय पूर्णपणे आतमध्ये आलेल्या चेंडूवरती. बाहेरची कड आणि स्लिप मध्ये कॅच. धक्का क्रमांक 4. गोलंदाज गौरव बनसोडे गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि धावा रोखायच्या. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अक्षय पवार. 56 वरती 4 6व्या षटकामध्ये गौरव बनसोडेला इथे गोलंदाजीसाठी आणलं गेलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती गौरवने यश मिळत का चेंडू काय टाकला होता गौरवने, गुड लेंथ वरती टाकला, बाउन्स मिळाला आणि विशेष म्हणजे अमितला असं वाटलं होतं की चेंडू बाहेर जाईल आणि त्यामुळे तो स्क्वेअर कट मारण्याच्या मूड मध्ये होता. त्याने जागाही बनवली होती, पवित्राही घेतला होता, मात्र चेंडू अचानक आतमध्ये आला. पूर्ण फसवा चेंडू होता आणि त्याचबरोबर इथे अमितला परतावा लागलेला आहे. थोडा बहुत प्रतिकार इथे यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स कडून होतोय. पुन्हा एकदा इथे बाहेर जाणारा चेंडू आहे, मात्र मिड ऑफ कडून चूक होते. चेंडू हातातून निसटतोय. तिथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तोपर्यंत 2 धावा प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावांची नोंद होते. 56-4 58 होतील, माफ करा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 58 विजयासाठी मात्र 3 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये आणि लगेचच जिंकलेल्या 2 संघांमध्ये देखील मॅच आपण खेळणार आहोत. चांगला शॉट होता मात्र मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तिथे तयार होता. 1च धाव प्राप्त होते. 59 धावा, मात्र 2 धावा दूर पहिल्या विजयापासून वसीमभाई फॅन इंडिया. अक्षय पवार, योगेश पवार, 2 पवार बंधू मैदानामध्ये आहेत. पवार आहेत, बंधू आहे की नाही माहित नाही. यस, चांगला फटका आहे इथे. यावेळेस मिड विकेटला हा फटका जाईल. 1 धाव फलकावरती येणार आहे. 1 धावेबरोबर धाव फलक जातोय 60. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी आणि समोर अक्षय पवार. गौरव बनसोडेचा चेंडू अक्षय पवार फेकतोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा आणि याच बरोबर वसीमभाई फॅन क्लब इंडिया पहिला विजय नोंदवतायत. विजयी संघाचं अभिनंदन आणि त्याचबरोबर शिरसाट स्पोर्ट्स, यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनचंही मनापासून आभार. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण लगेच देतोय आणि टॉस देखील लगेच करतोय. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण विनंती करतो टॉस साठी या. पहिला संघ आहे श्रीतेज 11 चरोली. संघाचे संघनायक या आणि यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स हा संघ यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसेल. त्यांची मॅच सचिन ढवळे प्रहार 11 बरोबर होणार आहे. तर आत्ताचा सामना जो आहे वसीमभाई फॅन क्लब इंडिया विरुद्ध श्रीतेज 11 संघनायकांना